आणि इंद्रिकरचा बाटा करून दिलाय लोकांनी का इंद्रिकर लय पैसे घेतो बा मग नंतरची मला तुडून पुढे गेली मी तसाच राहिलो मग नंतर बाबा झाले 51-71 व गेले मी अजून वड्यालाच खेकडं धरतोय आणि बाटा दिला इंद्रिकरचा करून माल छापला दुसऱ्याने आता मला हा पट्टा 30 वर्षापासून ओळखतो आज नाही खरंय का कोण आहे आपली कधी पैशाची तक्रार कोणी सांगावा नाही पण बाटा इंद्रिकडले पैसे घेतो आणि हेमा नंतर आले लुटून गेले मला ईळभर तेवढे होईना त्यांना एकाला वाटत काय झालंय खऱ्याची मेली आई पण माना नाही तर नका मानू महाराज आमच्या थोडे खऱ्या बोलण्याने निदान 50% धर्म जाग्यावर आहे आणि आपल्याला माणसं वाचवायचेच नाही आपल्याला धर्म वाचवायचा आहे हा सप्ताह नाहीये हा खासदार साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी वारिंगे महाराज ते शास्त्री महाराज या परिसरातल्या लोकांनी केला हा सप्ताह नाहीये हे धर्माचं काम आहे हा धर्म जिवंत होण्याचा यज्ञ आहे आणि आज माणसावर संकट नाही हे धर्माचं काम आहे तुमचं काय मत आहे आणि आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत धर्मात आहे आणि खरं सांगतो तुम्हाला या सप्त्याने वारकरी संप्रदायाची ताकद दाखवून दिली किती हा म्हणजे वारिंगे महाराज शास्त्री महाराज या परिसरातले गायक वादक गुणीजन आमची महाराज मंडळी सगळे संप्रदायाचं एकीकरण काय असतंय हे या सप्त्यात पाहायला मिळालं आणि संप्रदाय एकत्र येतोच आता संप्रदायात टोळ्यालाही झाल्या गटलाही झाली फडलही झाली त्यामुळे कोणी कोणचं जुमानीत नाही तो मा गुरु नाही म्हणून मी त्याच्या कीर्तनाला टाळ घेत नाही आमच्या गुरुनी सांगितलं ना आमचे गुरु म्हणले त्याच्या कीर्तनाला टाळ नको घेऊ तुमची गुरु काय करत्या डोळे झाकून बसत डोळे झाकून काय गुरुला दिसत नाही का बाहेर आमची गुरु भाकरी खात नाही सफरचंद आणतात आणि लिहून देतात कागदावर 3 किलो सफरचंद मग इकडं चालू नाही मग इकडून चालू आहे का एका वाक्यात सांगतो तुम्हाला सर्वा घटी देहादे तैसा हृदयामध्ये मी या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय इतकी एकात्मक शक्ती दुसरी कुणाकडे नाहीच आणि वारकरी संप्रदाय काय करू शकतो या परिसरानं सप्त्यानं दाखवून दिलं एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 50 लाख रुपये लागले असते आणि यांना गप बसवाय 500 पोलीस लागले असते मग आता मलाच तुमच्या कमिटीनं 7-8 लाख द्यायला काय हरकत आहे बा त्यांनी उलट म्हणलं पाहिजे त्याला इंद्रिकर आपला माणूस आहे गरीबाला विनोदाचा भाग सोडा मला ही आपली ताकद नाही हे ज्ञानोबा तुकोबाचं काम आहे ही आपली ताकद नाही हे मच्छिंद्रनाथाच्या समाधीची ताकद आहे आणि आता हा भाग पवित्र झाला आता खरंच सांगतो तुम्हाला आदिनाथ उमा बीज प्रगटले हे तत्व वारिंगे महाराजांनी त्यांच्या सगळ्या भक्तांनी आत्ता दाखवून दिलं आदिनाथ उमा बीज मच्छिंद्रा लादली त्याची प्रेममुद्रा ह्या जागेची किंमत वाढली नवे ही जागा आता 7 दिवस पवित्र झाली अन्नदान झालं दान धर्म झाला म्हातारी मारायची आहे इथं आपण कुणी तुम्ही नाही काळजी करत मी म्हातारी मारल्याशिवाय तुम्हाला सोडित नाही म्हातारीला पोरं 16 आहेत आणि म्हातारीचा पहिला पोरगा आहे गेलं बॉम्बांद काम दुसरा पोरगा आहे क्रोध आणि पाया पडून सांगतो राग आकडा 3 म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ एक वाक्य सांगा आचरण चांगलं ठेवा मान आपोआप मिळेल मानाला बोर्ड लावायची काही गरज नाही बोर्ड लावायची गरज नाही बोर्ड लावायची प्रसिद्धीची काही गरज नाही ती कर्तृत्वानं होते सोनाराच्या दुकानाचं बोर्ड जरी बारीक असलं तर गिराईक 61,000चं आहे आणि भेळीच्या दुकानाला नुसते कागद कापू मिळालं एक जण
पण रुपया घालला नाही. आणि बिळीच्या दुकानाचं गिराईक कसं राहत आहे? कांदा काप, मटकी टाक, लिंबू पेंड, लिहून ठेव. वारकरी संप्रदाय हे सोन्याचं दुकान आहे. वैष्णवांचा थोडं पुढे सरकायचंय म्हणजे करंट लागलाय. पहिला झालाय काम, अजून 16 आहेत. एवढे आहे सांगायचे मग पुढे सरकायचंय. म्हातारीला पोरं 16 आहेत. पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे मद. आणि आज मद जास्त झालाय. मद 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 आता बोलू नये, तळतळी ती महाराज. आमच्या सारख्याला दम निघत नाही. खरं बोलतो मी, त्याची फळं भोगितो महाराज. आज लोक फक्त जिवंत आहेत, मेले नाही म्हणून. नाही तर लोक धर्म संस्कृतीच्या बाबतीत संपलेली लोक आहेत. लोक फक्त कडक कपडे घालतात, भारीतला ब्रँड वापरतात, सेंट मारितात आणि पांढरी केस काळी करून मी काढून बोंबलत हिंडतात. नाही तर धर्माच्या बाबतीत लोक संपले. काय मत आहे तुमचं? लोक फक्त स्वतःला शहाणे समजतात. एकच वाक्य सांगतो, थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही. हे कीर्तनात बसलेल्या लोकांची चित्र आहेत. काय मत आहे तुमचं? थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ बैठकीला नाही आला. नाही आला. साखरपुडा झाल्यावर तो भाऊ जसा रडला, माझी मुलगी जाणार आहे. माझ्या भावाने बोलायचं नव्हतं, पण माझ्या ओट्यावर बसावा लागत होता. पण तो आला नाही. नाही आला. साखरपुडा झाला तर भाऊ डसडसे, पोरगी डसडसा रडली. हो, भांडण माझ्या बापाचं आणि माझ्या चुलत्याचं होतं. मी काय केलं? माझ्या चुलत्याने मला आशीर्वाद द्यायला यावं लागत होतं, पण तो आला नाही. आज कोरोना झाल्यापासून महाराज इतका मद वाढलाय की 99 लोक 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनात आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. हसण्यावारी गोष्टी लिहू नका, त्याच्या पुढच्या डोक्याला मुंगे येतील. हा विनोद आहे? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? या 4 वर्षात लाज वाटते. दहाव्याला जायची लाज. लाज वाटते हो, दहाव्याला जायची लाज. 22 वर्षाच्या मुलानं मरावं आणि 50 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं. हा न्याय कोणता? कोणता न्याय? 22-24 वर्षाच्या पोराने मरावं आणि 60 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं. हा कोणता न्याय? पण ती वेळ आली का? 17 आणि 18 वर्षाच्या पोराच्या दाव्याला प्रवचन करायचे, ओव्या घ्यायच्या कोणत्या? काय पुरींचा? हो, पुरींचा अभ्यास करा तुम्ही ह्या 4 वर्षात. पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही. तुम्ही अभ्यास करा. पुरी डॉक्टर, इंजिनियर, CA अशा टॉपच्या पोरांच्या कधी नादी लागत नाही. पुरी नुसत्या भंगार पोरावर प्रेम करणार. भंगार, एकदम भंगरी पोऱ्या. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतय? ही रिव्हरच्या मोटरी चोरीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणती मी डोळ्यात पाय काय नटवा दिगत. राग येतो लोकांना. फक्त सांगा हा विनोद आहे का? या 4 वर्षामध्ये जो बाप कधी रडला नव्हता तो बाप पोरीने रडवलाय. बाप पोरगी पळून गेलो रडला आणि सामान्य क्रिया झाली. परत नीट आहे का? ही गोष्ट खोटी आहे का खरी? बोला. बांगल्यातून पोरी पळून गेल्या तर भिकार पोरा संघ कामाला जातात आणि त्या इंदुरीकरला शिवाय देतात. प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया नहीं, फिर मारो झक.
बंगल्यातून पुरी घेऊन गेलं तर कामाला जात. मी बोलत नाही, विनोद आहे का? कुठं वागतोय आम्ही? कुठं वागतो? फक्त खरं बोलायचं नाही. कोणी बापाने खांदा दिलाय मुलाला, गोष्ट खरी आहे का खोटी? बोला खरे. आज महाराज एखाद्याचा मुलगा जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर बांगुडीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या! काय माहित त्या पोरानं की माझा बाप गेलाय? काय माहित त्या पोरानं की माझी आई विधवा झाली? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाने काय केलं का? माझ्या बाबाला सगळी लोक अंगावर घालतात, काय केलं का आई? आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग? कुठं चालवलं ग? आणि प्रेत पेटवलं होती. पोरं म्हणतात, आहे काय केलं का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं आहे. पेटलाय माझा बाप. आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेतल्या पोरांना म्हणतं, माझा बाबा देवा घरी गेला. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये खेळतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतं. त्याला पोरं विचारतात, तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, म्हणून मी खेळत नाही. ती पोरं म्हणतात, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येताना आईला म्हणतात, मेलाय माझा बाप. या 4 वर्षामध्ये तिसरीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. काय मत आहे? दारू पिणाऱ्या सगळ्या लोकांना सांगतो, दारू भरपूर प्या. दारूवर कोणी बोलायचं नाही, दारूवर बोलायचं नाही, धर्मावर बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही. जो बोलेल त्याचा गेम. कलियुगात पथ्ये पाळायचे, बोलायचं नाही, दारूवर बोलायचं नाही. आमच्यासारखे बोलले का आमची लगेच क्लिप. इंदुरीकरांनी भाविकांच्या भावना दुखवल्या, झाला गेम. त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. मेलो. 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं, पण ईळ भरपट्टी, फळे वाटप, फळे वाटप, 13च केळं. 11 कार्यकर्त्यांनीच खाली, 2च केळं शिल्लक राहिले. उबदार वस्त्रे वाटप, भिकारी तो आपल्यावर रागा वडून आणल्या. खरं बोलायचं नाही. आणि माझा आयुष्यात तोच मोठा गुन्हा आहे. मी सगळ्यात मोठा गुन्हेगार काय आहे तर फक्त खरं. पण सांगा मला, जाऊ द्या मरू द्या, परत बोलू नका. ही कीर्तनं गरजेची नाहीत? गरजेची नाहीत? तुम्ही काहीच बोला. चला थोडं पुढं. ते पोरग बापाचं का? तुम्ही दारू पिणारे लोक द्या ना, दारू भरपूर पितात, काय माझं म्हणणं नाही, कारण दारू बोलायचं नाही कोणी. दारू भरपूर प्या, आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू वापरा, वॉशिंगला दारू वापरा. फक्त तुम्ही बायका करू नका. दारू प्या लागल तेवढी. आता संध्याकाळी मरणाची प्या, उलथा तिकडं काही करा, फक्त बायका करू नका. का माहिती का? दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं ना महाराज दारुड्याला लय वाईट बोला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल काय वाढलेलं आहे. आणि हे लग्न जमावणारे दलाल आहेत ना, मधले दलाल, हे कमिशन घेणारे नालायक नीट आहे का? 50,000 रुपये घेता नालायक जमवायची. पुरी कोण 50. रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गेली, आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता का नाही? 1 काम, 2 क्रोध, 3 गेलं बॉम्बाला, लोभ, 4 मत, 5 मत्सर, 6 अहंकार. किती झाले? 6. पुढे ऐका, अजून 6 राहिले, 12, 10 राहिले. मी, तू, तुझं, माझं, संचार. त्या बाबळीपासून या बाबळीपत, इकडली अख्खी इकीन, तू जिरीन, तू जिरावली नाही ना, मी म्हणा म्हणा. तू माझी नाही ना, तू माझी नाही ना, कोणाचीच नाही. आणि कुठे जरी तू गेली ना,
तर सुखी म्हणा ना तुम्हीच. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये, मी तू तुझं माझं. सांचार 10, अजून किती राहिले? 6 राहिले. अशा पगार वाढल वाढल ना, पाहुणे येतील ना, पाहुणे ना. रेंज गेली काहींची, रेंज, लग्नच नाही. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत नाही. आता हे लग्न, हायवे टच 20 गुंठे जमीन घेऊ शकता तुम्ही, पण बायको नाही मिळणार. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता असंच कोणाचा तरी फोटो ठेवायचा, आशा थोड्यावर आलं बरं का. आता आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना आणि तितिक्षा, 10 6 16. आता फायनल वाक्य बरं का, म्हणजे पहिला मुद्दा संपणार आहे. अज्ञानाची मुळी तोडा. मी महाराज आहे, काढून टाक डोक्यातून. तू पागल आहे, तू भगवंताचं लेकरू आहे आणि वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. अज्ञानाची मुळी तोडा. अज्ञानाची मुळी तोडा. परत फायनल करा. मी देह नाही, पांडुरंग माझा बाप आहे, रुक्मिणी माझी आई आहे, आणि पुंडलिक माझा भाऊ आहे, आणि संत हेच माझं दैवत आहे. हो, हे जाऊ दे, हे गबाळ सोडून द्या. परत वाक्य ऐका. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मधी, दोन्ही होटाच्या मधी रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. रामकृष्ण हरीच्या कुऱ्हाडीला गुरु कृपेची धार लावा. त्याला वैराग्याचा दांडा बसवा आणि नित्य नेमाने अहंकाराच्या फांद्या तोडा. तुम्ही देव व्हा. परत ऐका, गेलं बोंबाला सगळं. अज्ञानाची मुळी तोडा. मी नसलो तर कीर्तन कोण वाजवीन, मी नसलो तर चाल. हे दिंडीचं नियोजन आपण करतो. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड अहंकाराचं खोड कापा. आज प्रत्येकाला काय झाला? अहंकार. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मध्ये हरिनामाची कुऱ्हाड घ्या. त्या कुऱ्हाडीला गुरु कृपेची धार लावा आणि वैराग्याचा दांडा बसवा आणि 12च्या 12 फांद्या तोडून टाका. तुम्ही देव व्हाल. पण हे कळायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. गेलं डोकं बंद झालं तुमचं. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. ऐका आता, माया नावाची म्हातारी मरावा आणि मी वासुदेव आहे असा बोध नावाचा. माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तवर बोध नावाचा मुलगा होत नाही. आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर आपण असेच गण लावून मेल्याशिवाय राहत नाही. सगळे तज्ञ माणसं आहेत. ऐका आता एका मिनिटात. ज्ञानेश्वरीत एकूण ओव्या आहेत 9033. ज्ञानेश्वरीत एकूण दृष्टांत आहेत 3500 आणि ज्ञानेश्वरीत एकूण शब्द आहेत 1.25 लाख. ज्ञानेश्वरीला भाग आहेत 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात ओव्या आहेत 535. 10व्या अध्यायात ओव्या आहेत 335. 11व्या अध्यायात ओव्या आहेत 708. 12व्या अध्यायात ओव्या आहेत 210.
12व्या अध्यायात ओव्या आहेत 210, 13व्या अध्यायात ओव्या आहेत 1169, 14व्या अध्यायात ओव्या आहेत 433, 15व्या अध्यायात ओव्या आहे 598, 16व्या अध्यायात ओव्या आहेत 472 आणि 17व्या अध्यायात ओव्या आहेत 1810. आता मला तुम्ही फक्त ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी सांगा. तुम्ही सगळे मला हेच सांगणारे पुढती 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 ग्रंथ पुण्य संपत्ती किंवा शके बारोशे हे सांगणार होते तुम्ही. हाच घोटाळा आहे. ज्ञानेश्वरीची स्तोत्र शेवटची ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1791 किंबहुना तुमचे केले. आता म्हणा ओवी धर्मकीर्तन सिद्धी. बोला पुढं. येत माझे उरले आखी ओवी चुकीची म्हणली. परत चला. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले येथे. पुढे बोला आता. जी 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 उरले पाईक. पण त्या अख्ख्या ओवीत नम्रता दर्शक शब्द जी आहे आणि आपण पाठ्यात जी शब्द आपल्या तोंडातून तो स्पीड मध्ये येत नाही. आणि नेमका उरले पाईक जी पाईक पण आता विश्वास नको म्हणून पाया पड.